जय जिनेंद्र। पूर्णार्ध जैन ग्रंथ वाचन वर्ग 7 भाग 53। 10 लेश्या मार्गणा। ज्या परिणामांनी जीव शुभ अशुभ भावांनी अनात्म भावांनी लिप्त होतो, त्या भावांना आत्मसात करतो, त्यास लेश्या म्हणतात। कषायाच्या उदयाने अनुरंजित अशी योग प्रवृत्ती, मनवचन काय प्रवृत्ती, तिला लेश्या म्हणतात। कषाययुक्त योग परिणामच 4 प्रकारच्या बंधाचे कारण आहे। लेश्येचे 6 भेद आहेत। त्यापैकी 1 कृष्ण, 2 नील, 3 कपोत या 3 अशुभ लेश्या संक्लेश परिणाम म्हटले जातात। 4 पीत, 5 पद्म, 6 शुक्ल या 3 शुभलेश्या विशुद्धी परिणाम म्हटले जातात। ही 6 प्रकारची लेश्या द्रव्य लेश्या, 2 भाव्य लेश्या अशा प्रकारचे 2 प्रकारचे आहेत। एक द्रव्य लेश्या, शरीर नामकर्माचा उदय असताना शरीराचा जो कृष्ण, नील आदी वर्ण, ती द्रव्य लेश्या होय। 2 भावलेश्या, जीवाचे कषाययुक्त योग परिणाम, ती भावलेश्या होय। नारकी जीवाची द्रव्यलेश्या अर्थात शरीर वर्ण कृष्ण अर्थात भ्रमराप्रमाणे काळा असतो। कल्पवासी देवाची द्रव्यलेश्या भावलेश्या अनुसरून असते। भवनवासी व्यंतर, ज्योतिष्क व मनुष्य तिर्यंच यांची द्रव्यलेश्या 6 प्रकारची असू शकते। उत्कृष्ट भोगभूमीतील जीवांची द्रव्यलेश्या सूर्याप्रमाणे पीतवर्ण असते। मध्यम भोगभूमीतील जीवांची चंद्राप्रमाणे शुक्लवर्णाची असते। जघन्य भोगभूमीतील जीवाची द्रव्यलेश्या हरितवर्णाची कापोतलेश्या असते। बादर जलकायिकांची द्रव्यलेश्या शुक्ल, बादर तेजसकायिकांची पीत, वायुकायिकांपैकी घनवात वलयाची गोमूत्रवर्ण अर्थात पीत, घनोदधी वातवलयाची मुंगाप्रमाणे हरित, तनुवातवलयाची अव्यक्तवर्ण असते। सर्व सूक्ष्मकाय जीवांचा शरीरवर्ण कापोतवर्ण असतो। विग्रह गतीमध्ये जीवाच्या कार्माण शरीराचा वर्ण शुक्ल असतो। अपर्याप्त अवस्थेमध्ये शरीराचा वर्ण कापोतवर्ण असतो। कोणत्या जीवास कोणती लेश्या असते हे त्याच्या शुभ अशुभ क्रियेवरून सूचित होते। यावरून प्रत्येक भावलेश्येचे परिणाम कसे असतात याची कल्पना येते। सामान्यपणे भावलेश्या परिणाम खालील दृष्टांतावरून लक्षात येतात। 1. कोणी 6 पुरुष प्रवासाला निघतात। रस्ता चुकून अरण्यात घुसतात। त्यांना सपाटून भूक लागलेली असते। समोर फळाने भरलेला वृक्ष दिसतो। 1. कृष्णलेश्यावाला जीव संपूर्ण वृक्ष मुळासकट उपटून टाकण्याचा विचार करतो। 2. नीललेश्यावाला जीव जमिनीतील मुळासकट वृक्ष न उपटता वरील स्कंध अर्थात बुंधा सकट वृक्ष तोडण्याचा विचार करतो। 3. कापोतलेश्यावाला जीव खालचा बुंधा न तोडता मोठी शाखा तोडण्याचा विचार करतो। 4. पीतलेश्यावाला मोठी शाखा न तोडता ज्याला फळे लागली आहेत ती छोटी फांदी तोडण्याचा विचार करतो। 5. पद्मलेश्यावाला फांदी न तोडता केवळ फळे तोडण्याचा विचार करतो। 6. शुक्ललेश्यावाला झाडावरची फळे न तोडता अनायासे खाली पडलेली फळे खाण्याचा विचार करतो। 1 कृष्णलेश्येचे बाह्य चिन्ह, जो तीव्र क्रोध करतो, वैरभाव लवकर विसरत नाही, सदैव दुसऱ्यांशी भांडणे करतो, दया धर्म परिणामांनी रहित असतो, मनामध्ये नेहमी दुष्ट विचार ठेवतो, कोणास जुमानत नाही। 2 नीललेश्येचे बाह्य चिन्ह, नेहमी आळशी प्रमादी असतो,
सारासार बुद्धी ठेवीत नाही. काल विज्ञान चातुर्य यांनी रहित असतो. विषय लंपट असतो. मानी मायावी असतो. आळशी असतो. दुर्भेद्य आतील गाठीचा असतो. ज्याचा अभिप्राय दुसऱ्यास लवकर समजत नाही. सदैव झोप घेतो. दुसऱ्याला फसविण्यात जो चतुर असतो. धनधान्यादी परिग्रहाविषयी ज्याला तीव्र अत्यंत आसक्ती असते. 3. कापोतलेष्येचे चिन्ह. रुष्ट होणे, दुसऱ्यांची निंदा, आपली प्रशंसा, तीव्र शोक, तीव्र भय, असूया, द्वेष करणे, दुसऱ्याचा पराभव करण्यात आनंद मानणे, दुसऱ्यावर विश्वास न ठेवणे, आपल्यासारखे सर्व जग फसविणारे आहे असे समजणे, दुसऱ्यांनी आपली स्तुती केली तर आनंद मानणे, हानी लाभ याचा विचार न करणे, युद्धामध्ये मरण यावे अशी प्रार्थना करणे, आपली स्तुती करणाऱ्याला आपले सर्वस्व देण्यास अभिमान वाटणे, कार्य अकार्याचा विचार न करणे. 4. पीतलेष्येचे चिन्ह. कृत्य अकृत्य, सेव्य असेव्याचा, भक्ष्य अभक्ष्यांचा विचार करणे, सर्वांवर समान दृष्टी ठेवणे, भेदभाव न ठेवणे, दयादानामध्ये रत असणे, मृदू भाषण करणे. 5. पद्मलेष्येचे चिन्ह. त्यागी, भद्र परिणामी, उज्ज्वल परिणाम ठेवणारा, क्षमाशील, देवगुरुशास्त्र यांची भक्ती पूजा करण्यात लीन असणे. 6. शुक्ललेष्येचे चिन्ह. पक्षपात न करणे, निदान भावी भोग सुखाची इच्छा न करणे, समता भाव ठेवणे, रागद्वेष न करणे हे शुक्ललेष्येचे चिन्ह समजावे. कोणत्या लेष्या परिणामाने जीव कोणत्या गतीत जातो हे वर्णन पुढील जीवनाचा सूचक चित्रपट आहे. 1. शुक्ललेष्या उत्कृष्ट अंशात मरणारा जीव सर्वार्थ सिद्धीत जन्म घेतो. शुक्ललेष्या जघन्य अंश व मध्यम अंशात मरणारे जीव शतार सहस्रास, आमत प्राणत, आरण अच्युत, 9 गैवेयक, 9 अनुदिश, इतर 4 अनुत्तर विमानापर्यंत उत्पन्न होतात. 2. पद्मलेष्या उत्कृष्ट अंशात मरणारा जीव सहस्रार स्वर्गात उत्पन्न होतो. पद्मलेष्या जघन्य अंशात मरणारा जीव सानत कुमार माहेंद्र स्वर्गात उत्पन्न होतो. मध्यम अंशात मरणारे जीव मध्यम वर्गात उत्पन्न होतात. 3. तेजोलेष्या उत्कृष्ट अंशात मरणारा जीव सानत कुमार माहेंद्र स्वर्गाच्या अंतिम पटलात चक्र नामक इंद्रक श्रेणीबद्ध विमानात उत्पन्न होतो. जघन्य अंशात मरणारा जीव सौधर्म ऐशान स्वर्गाच्या ऋजू नामक इंद्रक व श्रेणीबद्ध विमानामध्ये उत्पन्न होतो. 4. कृष्णलेष्या उत्कृष्ट अंशात मरणारा जीव 7व्या नरकाच्या अवधिस्थान नामक इंद्रक बिलामध्ये उत्पन्न होतो. जघन्य अंशात मरणारा जीव 5व्या नरकाच्या अंतिम पटल तिमिश्र नामक इंद्रक बिलामध्ये उत्पन्न होतो. 5. नीललेष्या उत्कृष्ट अंशात मरणारा जीव 5व्या नरकाच्या द्विचरीम पटलात अंध्र नामक इंद्रक बिलात उत्पन्न होतो. जघन्य अंशात मरणारा 3ऱ्या नरकातील अंतिम पटलात संप्रज्वलित नामक इंद्रक बिलात उत्पन्न होतो. कापोतलेष्या उत्कृष्ट अंशात मरणारा जीव 3ऱ्या नरकाच्या द्विचरीम पटलात संज्वलित नामक इंद्रक बिलात उत्पन्न होतो. जघन्य अंशात मरणारा जीव 1ल्या नरकाच्या सीमंत नामक प्रथम इंद्रक बिलात उत्पन्न होतो. 2. कृष्णादी 4 लेष्या प्रथम अंशात मरणारे जीव भवनत्रिक अर्थात भवनवासी व्यंतर ज्योतिष्क या देवात उत्पन्न होतात. तसेच पृथ्वीकाय, जलकाय, वनस्पतिकाय जीवात उत्पन्न होतात. 3. कृष्णादी 3 लेष्या प्रथम अंशात मरणारे जीव अग्निकाय, वायुकाय, विकलत्रय जीवात उत्पन्न होतात. देव व नारकी
आपल्या आपल्या लेश्य परिणामांनी यथायोग्य मनुष्य तिर्यंच गतीत उत्पन्न होतात। देव देवगतीतून पुन्हा देवगतीत उत्पन्न होत नाहीत किंवा नरकगतीत उत्पन्न होत नाहीत। नारकी जीव पुन्हा नरकगतीत किंवा देवगतीत उत्पन्न होत नाहीत।